कोरोना महामारीमुळे जवळपास सर्व व्यवसाय, कारखानदारी, रोजगार, शेती, व्यापार बंद होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीच्या माध्यमातून लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शासनाने केले. यामुळे लोकांना स्वतःच्या घराचे महत्त्व कळाले. परंतु कोरोनामुळे घरकुल योजनांसह सर्व योजनांची कामे मंदावली होती. सर्व शासकीय यंत्रणेस आलेली मरगळ दूर करून ग्रामीण भागात घरकुल निर्मितीच्या कामात वेग आणण्यासाठी अभियान राबवणे अत्यंत गरजेचे होते. यासाठी संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल बांधकाम कामगार यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी दिनांक 20 नोव्हेंबर रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनांचे औचित्य साधून राज्यात महाआवास अभियान राबवण्यात आले. घरं पूर्ण करण्याचं एक मोठं शिवधनुष्य आपण उचललेलं आहात. हे उचललेल्या शिवधनुष्यामध्ये ताकद असली पाहिजे. नुसती बांधायची म्हणून घरं बांधून देऊ नका. ती घरं पक्की म्हटल्यानंतर मजबूत सुद्धा असली पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांना घराला तुम्ही पत्ते देणार आहात. प्रत्येक घराला पत्ता आणि त्या पत्त्याला एक घर देणार आहात. ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामास गतिमान करणे, शासकीय यंत्रणा व पंचायत राज संस्थांबरोबर समाजातील सर्व भागधारकांचा सक्रिय सहभाग वाढवणे, भागधारकांची क्षमता बांधणी व जनजागृतीद्वारा लोकचळवळ उभी करणे, योजनेतील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी विविध योजनांचा कृतीसंगम करणे व योजनेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढवणे हे अभियानाचे मुख्य उद्देश होते. हे उद्देश साध्य करण्यासाठी अभियान कालावधीत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, घरकुलांना मंजुरी देणे, वेळेत हप्ते वितरित करणे, घरकुल भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, प्रलंबित घरकुले पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, बहुमजली इमारती, गृहसंकुले व हाऊसिंग अपार्टमेंट उभारणे, डेमो हाऊसेसचा वापर करणे, शासकीय योजनांशी कृतीसंगम करणे यासह अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरील सर्व भागधारकांच्या कार्यशाळा घेऊन क्षमता बांधणी केली. लाभार्थी मेळाव्याद्वारे लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम व दर्जाबाबत मार्गदर्शन, घरकुल मंजुरी पत्र वितरण, भूमिपूजन, घरकुल हप्ते वितरण व गृहप्रवेश यासारखे प्रोत्साहनपर कार्यक्रम घेण्यात आले. तसेच गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी बँक मेळावे घेण्यात आले. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माहिती, शिक्षण व संवाद कार्यक्रम तसेच विविध स्तरांवर समित्यांची स्थापना करून क्षमता बांधणी कार्यशाळा, आढावा बैठक, क्षेत्रीय भेटी व आवास सॉफ्ट प्रणालीद्वारे संनियंत्रण व मूल्यमापन करण्यात आले. अशा प्रकारे सन 2020-21 मध्ये 1,82,666, सन 2021-22 मध्ये 2,33,311, सन 2022 आणि 23 मध्ये 3,26,674 व सन 2023 आणि 24 मध्ये 2,18,637 अशी एकूण 9,61,288 घरकुले अभियान कालावधीत पूर्ण करण्यात आली. अभियान कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना यांना महाआवास अभियान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास, राज्यातील सर्वांसाठी आवास.